हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 2632 का रे तुम्ही निर्मळ हरिगुण गाना नाचत आनंद रूप वैकुंठासी जाना काय गणिकेचा याती अधिकार मोठा पापी अजामेळ ऐसा नेला वैकुंठा ऐसे मागे नेनो किती अनंत पार पंचमहादोषी त्यांच्या पातका नाही थार पुत्राची आलोभे नष्ट म्हणे नारायण कोण कर्तव्य तुका म्हणे त्यांचे पुण्य 2632 का रे तुम्ही निर्मळ मनाने हरिगुण गात राहा नाचत राहा आनंद रूप होऊन वैकुंठाला जा गणिका पिंगला वेश्येचा काय अधिकार मोठा होता काय पण केवळ नामस्मरणाने उद्धरली आणि वैकुंठाला गेली अजामेळ घातकी होता पण त्यालाही भगवंताने तारले यापूर्वीही कितीही अपार पंचमहादोषी त्या अनंताचे निर्मळ मनाने गुणगान करत नाचत वैकुंठास गेली अजामेळाने मुलाच्या प्रेमामुळे नारायण अशी हाक मारली तेव्हा तरी जरी त्याची पापे झाली होती तरी देवाने त्याचा उद्धार केला नामा वाचून त्याच्या पदरी दुसरे पुण्य होते का पण हरिनामाचे सामर्थ्य विलक्षण आहे असे तुकाराम महाराज म्हणतात 2633 बैसोनिया खाऊ जोडी ओढा ओळी चुकवणे ऐसे केले नारायणे बरवेजिने सुखाचे घरीच्या घरी भांडवल न लगे बोल वेचावे तुका म्हणे आटा आटी चुकली दाटी सकळ 2633 मी विठ्ठलाच्या प्रेम सुखाचा लाभ मिळवलेला आहे तर तो एका ठिकाणी बसून सेवन करीन आता परपंचाची ओढाओढ करणार नाही नारायणाने आपले जीने सुंदर सुखाचे केले आहे सर्व सुखाचे भांडवल घरच्या घरीच मिळाले आहे येथे काही बोल खर्च करावे लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात सर्व परिश्रम करायचे वाचले अवघा जीव विठ्ठलामुळे तृप्त झाला आहे 2634 नाही भ्यालो तरी पावलो या ठाया तुम्हा आळवाया जवळके सत्ता बळे आता मागेन भोजन केले ते चिंतन आजीवरी नवनीतासाठी खादला हा जीव थोड्यासाठी किव कोण करी तुका म्हणे ताकन लगे हे घाटे पांडुरंगा खोटे चाळवणी मी आतापर्यंत कोणासही भ्यालो नाही देवा तुमच्या पायाशी भ्यालो आहे केलेल्या तुमची आळवणी करण्यासाठी आपलेच आजपर्यंत चिंतन केलेल्या चिंतनाच्या सत्ताबळाने मी तुम्हाला भोजन मागेन नवनीतासाठी जीवाला त्रास दिला असार ताकासाठी जीवाचे लाड कोण करणार तुकाराम महाराज म्हणतात पांडुरंगा मला संसाराचे असार सार देऊ नका ते देऊन मला फसवू नका मी ते मागत नाही 2635 सारीन ते आता एकाची भोजने वारीन मागणे वेळोवेळा शेवटीचा घास गोड करी माते अगे कृपावंत पांडुरंगे वंचू नये आता काहीच प्रकार धाकल्याचे थोर झाल्यावरी तुका म्हणे पोटी बहु झाला वाव काहीने दिठाव उरो मागे 2635 देवा विठ्ठला एकच भोजन असे करीन की वारंवार काही ना काही मागणेच संपून टाकीन हे कृपाळू पांडुरंगे आई शेवटचा एक गोड घास मला खाऊ घाल धाकट्याचा थोर झाला की त्या बाळाला फसवू नये त्यांची वंचना करू नये तुकाराम महाराज म्हणतात देवा माझ्या अंतकरणाच्या पोटात पुष्कळ मोठी पोकळी आहे तू ब्रह्मरसाचे भोजन भक्तीचा रस भोजनाचा कोणताही प्रकार देण्यापासून मला वंचित ठेवू नको मी तसा खूप भोजन प्रकार मागतो असे नाही शेवटचा घास निश्चिंतीने गोड कर मागे काही उरू देऊ नको 2636 पोट झाले मंगन लगे पंगती झाली या निश्चिंती खेळ गोड आपुलिया ह्या ते देई ओ कवळ विठ्ठला शीतळ जीवनवरी घराचा विसर होईल आनंदे नाचेन मी छंदे प्रेमाची या तुका म्हणे तोची वरी करकर मग हे उत्तरखंड येईल 2636 एक वार पोट भरून
भोजन झाले, तृप्ती झाली की पुन्हा जेवणाच्या पंक्तीत बसणे नको. पोटाची चिंता दूर झाली, निश्चिंतता झाली, भक्तीचा खेळ खेळायला गोड वाटतो. देवा तू मला आपल्या हाताने घास दे. आणि तुकाराम महाराज म्हणतात, देवा तू मला घास भरेपर्यंत हा हट्ट चालू राहील. तुझ्या हातीचा हात घास खाऊन तृप्त झाल्यावर ही करकर थांबेल. 2637. बोलविसी तरी तुझ्या येईन उत्तरी, काही कोड कौतुके हाती द्यावया भातुके. बोलविसी तैसे करीन सेवन सरीसे, तुका म्हणे देवा माझे चळन तुझ सवा. 2636. देवा तू बोलावले तर त्याप्रमाणे मी धावत येईन. मी तुमची आळवणी केली आहे, त्यामुळे माझे कौतुक करा. हट्ट पुरवा, मला गोड खाऊ द्या. देवा तू मला हाक मारली तर मी वेगाने तुझ्याकडे येईन. तू दिलेला प्रेम खाऊ खाईन. तुकाराम महाराज म्हणतात, देवा ज्यावेळी तुझी जशी इच्छा असेल त्याप्रमाणे माझी हालचाल इंद्रिय करतील. 2638. दिला जीव भाव तेव्हा सांडिला म्या ठाव, आता वरते तुझी सत्ता येथे सकळ अनंता. माझी या मरणे तुम्ही भैसविले ठाणे, तुका म्हणे काही मी हे माझे येते नाही. 2638. विठ्ठला जीवभाव दिला तेव्हाच हा देहभाव ठाव सोडला, म्हणजे देहात वसणारा जीव मी नाही हा भाव जागृत ठेवला. आता देवा येथे सर्व तुझी सत्ता आहे, माझ्या मरणामुळे तुम्ही आपले स्थान बसविले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आता येथे मी नाही आणि माझे ही काहीही नाही. 2639. एकाची वेटी सापडलो फुकासाठी, घेतो काम सत्ता बळे माझे करोनी भेंडोळे. धावे मागे मागे जाये तिकडे चालत लागे, तुका म्हणे नेले माझे सर्वस्व विठ्ठले. एका विठ्ठलाच्या निमित्ताने मी वेठीत सापडलो, त्याने माझे भेंडोळे केले आहे. पूर्ण सत्ता त्याचीच आहे. आपल्या सत्तेच्या बळाने माझ्या हातून सर्व काम करून घेतो. जिथे जिथे मी जाईन तेथे पाठोपाठ येतो आणि माझी सुख दुःखे स्वतः सहन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे त्या विठ्ठलाचे ओझे माझे जे आहे ते चोरून नेले. 2640. आता द्यावे अभयदान जीवन ये कृपेझे, उभारोनी बाहो देवा हात ठेवा मस्तकी. नाभी नाभी या उत्तरे करुणा करे शांत विजय, तुका म्हणे केली आस तो हा दिस फळाचा. 2640. विठ्ठला आता मला अभयदान द्यावे, मजवर कृपा करा. कालपुरुषाच्या हातून शिक्षा होणार नाही असा तुम्ही आपला कृपेचा हात माझ्या मस्तकावर ठेवा. या करुणाकर विठ्ठलाने भिवू नको अशा वचनांनी या जीवास शांत करावे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला जी आस केली ती फळास येण्याचा दिवस तो हाच आहे. 2641. बराडियाची आवडी पुरे जया झुरेसाठी ते, तैसे झाले माझ्या मना नुठी चरणांवरुणी. बागलिया पेने पावे मिसावे ते टांकणी, तुका म्हणे छाया भेटे बरे वाटे तापे त्या. आषाढभूत ज्याच्या प्राप्तीसाठी झुरत असतो ती वस्तू मिळाली की तो आनंदी होतो. माझ्या मनाची तशीच अवस्था झाली आहे. देवाच्या चरणावर विसावलेल्या मनाला त्या चरणांवरून उठवत नाही. प्रवासाने दमलेल्याला मुक्कामी पोचल्यावर विश्रांती घेतो. तुकाराम महाराज म्हणतात, उन्हाने तापलेला थंड सावलीत आला की त्याला बरे वाटते. 2642. बहुजन्मे सोस केला त्याचा झाला परिणाम, विठ्ठलसे नाम कंठी आवडी पोटी संचिते. येथून तेजवर आता नलगे चिंता करावी, तुका म्हणे झाले मन हेची दान शकुनांचे. 2642. मागील पुष्कळ जन्मात अपेक्षा धरली होती त्याचा शेवट गोड झाला. विठ्ठल नाम माझ्या कंठात आले आहे, ते आवडीने घेऊन मी साठवले आहे. आता येथून पुढच्या प्रवासाची काही चिंता करावी लागत नाही. देवाची सोबत आहे, तो वाटाड्या आहे. आता माझे मन तृप्त आहे, आनंदी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे आत्महिताचे शुभ शकुनाचे दान भगवंताने दिले आहे. यापुढे भगवंत सतत सोबत असणार. 2643. उसंतिल्या कर्मवाटा बहुमोठा आघात, शीघ्र यावे हाती न्यावे धरुनी. भागलो या खटपटे गटपटे करिता, तुका म्हणे कृपावंता माझी चिंता खंडावी. 2643. प्रारब्ध कर्माच्या वाटा फेडीत असताना दुःख संकटाचे घाले पडतात. यासाठी देवा तुम्ही खरोखर लवकर या आणि मला यातून पार करून न्या.
छटापटाची शुष्क चर्चा करण्यात फार परिश्रम करावे लागले, त्यामुळे मी फार थकलो आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे भगवंता, माझे श्रम आणि चिंता नाहीशी करा. 2644. तुम्हासी हे अवघे ठावे, किती द्यावे स्मरण. काबा तुम्ही ऐसे नेने, निष्ठुरपणे टाळीतसा. आळविता माय बापा, नये कृपा अजुनी. तुका म्हणे जगदिशा काय, असा निजले. 2644. देवा, तुम्ही माझे दुःख चांगले जाणता, त्याचे स्मरण किती वेळा करून द्यावे. तुम्ही कठोर अंतकरणाने मला टाळता, हे कळत नाही असे तुम्हाला वाटते का? हे माय बापा, आम्ही इतकी करुणा भाकून कळवळतो, पण तुम्हाला दया कशी येत नाही? तुकाराम महाराज म्हणतात, हे जगदीशा, तुम्हाला झोप लागली की काय कळत नाही. 2645. नेले सळे बळे चित्तवित्ताचे गांठोळे, साय झाली घरीच्या घरी. होता ठाईच कुठोरी, मी पातलो या भावा. कपट ते नेने देवा, तुका म्हणे उघडे केले, माझे हाजा हाते नेले. 2645. देवा, युक्तीने किंवा जबरदस्तीने म्हणा, माझ्या चित्तवित्ताचे गाठोडे चोरून तू नेले. हा चोर रूपी देव घरचाच होता, त्याला घरची कर्मदरिद्रिये साय झाली. हे देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवून बसलो होतो, पण तुझे कपट मला कळले नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्तरूपी द्रव्याचे गाठोडे हिसकावून घेऊन तू मला उघडे नागडे केलेस. 2646. झाला हा डांगोरा, मुखीला नाही थोरा. नागविलो जनाचारी, कोणी बैसो नेदीदारी. संचिताचा ठेवा, आता आला तैसा घ्यावा. तुका म्हणे देवे केले, आता हे बरवे. लहान थोरांच्या तोंडून अशी प्रसिद्धी झाली की मी देवाकडून नागविलो गेलो, म्हणून मला दारात कोणी उभे करीत नाही. पण संचिताचा ठेवा जसा असेल तसा कर्मभोग भोगावा, हेच बरे. तुकाराम महाराज म्हणतात, लोक काहीही म्हणत, माझ्या चित्तातील पारमार्थिक भाव विचलित होत नाही. देवाने केले ते भले केले. 2647. किती चौघा चारे येथे गोविले व्यवहारे, असे बांधविले गळे, होऊन सकती निराळे. आपले आपण केले का नाही जतन. तुका म्हणे फंड दंडे, एरझारी लपती लंडे. 2647. लौकिक व्यवहारात कित्येक जण गुंतून पडलेत, लोकाचारात अडकलेले आहेत. सर्वांच्या गळ्याला हे पाश बांधले गेले आहेत, ते त्या बंधनातून वेगळे होऊ शकत नाही. या व्यवहारी लोकांनी आपल्या हेतूचे रक्षण का बरे केले नाही, हे ते आपणहून या पाशातून मुक्त झाले नाहीत. तुकाराम महाराज म्हणतात, हे बेशरम मतलबी लोक यमाचे शासन, जन्म मृत्यूची शिक्षा भोगावी लागेल म्हणून लपून बसतात, परंतु यातून त्यांची सोडवणूक नसते. 2648. पांडुरंगा सारिका सांडोनी व्यवहारा, आणि कांची करा आसवाया. बहुता दिदला उद्धारे, निवडिना खरे खोटे काही. याची अंकिता वैकुंठ बंदर, आणिक व्यवहार चालतीना. तुका म्हणे माझे हातीचे वजन, यासी बोल नको कोण ठेवू सके. 2648. पांडुरंगासारखा मोठा कल्याण करणारा सावकार टाकून तुम्ही दुसऱ्याची व्यर्थ आस का करावी. या उदार हृदयाच्या देवाने पूर्वी पुष्कळ भक्तांचा उद्धार केला आहे. तो शरण आलेल्या भक्तांचा खरा खोटा भाव पाहत नाही. याच्या सेवकाला वैकुंठ नावाचे बंदर प्राप्त होते, कारण या बंदरी केवळ भक्तीचा व्यवहार होतो. तुकाराम महाराज म्हणतात, आज समतोलपणाचा निर्णय मी योग्य वजने टाकून केलेला आहे. या निकालाला कोण दोषी ठरवणार. 2649. ठेवुनी इमान राहिलो चरणी, म्हणूनी धनी कृपा करी. आम्हासी भांडार करणे जतन, आला गेला कोण उंच नीच. करोनी सांभाळी राहिलो निराळा, एक वेळी आज्ञा केली. तुका म्हणे योग्य हे विनीत, देवा नाही चित्त येथे देणे. 2649. मी माझ्या स्वामीच्या चरणावर एकनिष्ठ भाव धरून राहिलो, म्हणून त्याने माझ्यावर कृपा केली. आम्हाकडे धन्याचे भांडार रक्षण करण्याचे काम आहे. या भांडाराचा घातपात करण्याकडे कोण लबाड ढोंगी वाईट माणूस देखील येईल तर त्याची चौकशी करावी लागते. हा परमार्थ खजिना आमच्यावर सोपवून तो स्वामी व्यवहारापासून अलिप्त आहे. याने एकदाच खजिन्याचे रक्षण करण्याची आज्ञा आम्हाला दिली.
तुकाराम महाराज म्हणतात, जगात कोण योग्य अयोग्य, पात्र अपात्र, नम्र रे मी पाहतो, देवाला या कामात लक्ष घालावे लागत नाही. पुंडलिक अवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.